हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10वीचा इतिहास विषय पाहणार आहोत आणि इतिहासाचा दुसरा धडा आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा। भारतीय परंपरेनुसार इतिहास लेखनाबद्दल काय माहिती दिली आहे ते आपण इथे बघूया। ठीक आहे, चला 2.1 मध्ये बघूया आपण। इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात घेतली। या पाठात आपण भारतीय पद्धत बघणार आहोत, भारतीय परंपरेबद्दल बघणार आहोत। प्राचीन काळातील इतिहास लेखन। आता भारतामध्ये प्राचीन काळात कशा प्रकारे इतिहासाबद्दल लेखन वगैरे केलं जायचं। प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या होत्या। नॉर्मली आधीच्या काळामध्ये पूर्वज मौखिक परंपरे म्हणजे तोंडी सांगायचे, म्हणजे ते गाण्याच्या रूपात असेल, पोवाड्याच्या रूपात असेल, कथेच्या स्वरूपात असेल, ते फक्त मौखिक स्वरूपात सांगितलं जायचं दुसऱ्या पिढीकडे, फक्त स्मृती म्हणजे आठवणी। हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते। पण हडप्पा संस्कृतीमध्ये जे काही प्राचीन लेख मिळाले त्याच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती। परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळालेले नाही आहे। भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे। सर्वाधिक साहित्य कोणत्या रूपात आहे? कोरीव लेखांच्या स्वरूपात। त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते। सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत। इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात। यांमधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते। या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, की राजा कोणत्या काळामध्ये होऊन गेला, त्याची वंशावळ, राज्य विस्तार त्याने कसा केला, तत्कालीन शासन व्यवस्था कशी होती, अशा महत्त्वाच्या राजकीय घडामोडी त्या काळात काय होत्या, तत्कालीन सामाजिक रचना कशी होती, हवामान आणि दुष्काळ यांच्याबद्दलची माहिती, हे सगळं आपल्याला कळतं। वरती बघा, हे समजून घ्या म्हणून त्याने एक ताम्रपट दिलेला आहे, त्याचं नाव आहे सोहगौडा ताम्रपट। हा ताम्रपट सोहगडा, जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडला। हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असं मानलं जातं। ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहेत। लेखाच्या सुरुवातीची चिन्ह आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी ही चिन्ह प्राचीन आहेत आणि नाण्यांवरही आढळतात। आहत नाण्यांवर आढळतात। 4 खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घरांचे निर्देशक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे। या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिलेला आहे। दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते। ठीक आहे, आता पुढे प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधनं मानली जातात। प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत। इसवी सनाच्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथांच्या स्वरूपाचे आहे। त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण केलं आहे। म्हणजे त्या काळामध्ये सामाजिक स्थिती कशी होती, आर्थिक स्थिती कशी होती, शिवाय राजकीय, धार्मिक किंवा सांस्कृतिक परिस्थिती कशी होती याचं वास्तववादी चित्रण केलेलं आहे हर्षचरित या संस्कृत ऐतिहासिक चरित्र ग्रंथामध्ये। मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन। इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला रजतरांगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे। रजतरांगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरचा ग्रंथ 12व्या शतकात लिहिला, कोणी? कल्हण याने।
इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ रचलाय, असा उल्लेख कल्हणने केला. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. असे इतिहासकार जे मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारामध्ये होते त्यांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाचा प्रभाव आढळतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्णी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारिक ई फिरुजशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांचे पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचन सुद्धा करायला हवं, असं त्यांनी म्हटलं. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती कोण होते, अभ्यासक कोण होते, इतिहास साहित्यिक आणि संत त्यांच्या सांस्कृतिक जीवनातील प्रभावही इथे लक्षात घ्यायला हवा, असं इतिहास लेखन करताना आपल्याला लक्षात असायला हवं. बर्णीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारित झाली. मुघल बादशांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना खूप महत्त्व आहे. कुठे? मुघल बादशांच्या दरबारामध्ये जे इतिहासकार होते त्यांच्यामध्ये जे काही लिहिलं राजकंदरबद्दल ते फक्त स्तुती आणि त्यांची निष्ठा हे एवढंच जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं दिसून येतं. त्या घरीच त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने आत्मचरित्र तुझुक-ई बाबरीमध्ये त्याला करावे लागलेल्या युद्धांची वर्णन आहे. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची पण वर्णनं केली. तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांचा बारकाईने निरीक्षण करून त्याचाही समावेश त्या आत्मचरित्रामध्ये त्याने ठेवला. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. मग काय विशेष होतं अकबरनामाबद्दल ते सांगितलं आहे. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचं निरीक्षण करायचं, त्या किती विश्वासार्ह आहेत, खऱ्या आहेत याची तपासणी करायची, अशी संशोधन पद्धती करून पूर्वग्रहविरहित किंवा वास्तववादी लेखन करायचं. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणास बखरीमध्ये वाचायला मिळतं. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यांतील एक महत्त्वाची बखर कोणती? सभासद बखर होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. भाऊसाहेबांची बखर, या बखरीत पानिपतच्या लढाईचं वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत, या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक, राजनीतीपर असे प्रकार बखरींचे पडतात. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकार. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वांच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते अलेक्झांडर कनिंगहॅम आणि त्यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं गेलं. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो असं निदर्शनास आलं आणि सिद्ध झालं. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलं. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले.
ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. म्हणजे त्यांचा पूर्वग्रह आधीपासूनच दूषित होता भारतीय संस्कृतीच्या पैलूंसंबंधात आणि तोच दृष्टिकोन त्याचा इथे दिसून आला. 1841 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते त्यावेळेस 1819 ते 1827. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँडफ याचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँडफ यांच्या लेखनात उमटलेली दिसते. भारतीय संस्कृतीला ते कमी लेखायचे आणि त्याप्रमाणे तशीच माहिती ते पुस्तकात सुद्धा लिहायचे लेखनामध्ये. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल डॉट सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. डप यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या होत्या. ठीक आहे, इथे आपण हा धडा थांबवूया. बाकीचे कन्सेप्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार.